घोटाळे करून आलेल्या पैशातनं नेमकं काय करायचं, अर्थात आलिशान गाड्या हा एक पर्याय. नीरव मोदी ही त्याला अपवाद नाहीये. पहा महाठगाचा हा सगळा बाजार. रॉल्स रॉयस घोस्ट किंमत 6 कोटी, पोर्शे पनामेरा किंमत 2.5 कोटी, 2 मर्सिडीज बेन्झ GL 350 CDIS किंमत 1.5 कोटी, 3 होंडा किंमत 35 लाख, एक टोयोटा फॉर्च्युनर 32 लाख, एक टोयोटा इनोव्हा 20 लाख. हा आहे पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून पळालेल्या नीरव मोदीकडे असलेल्या आलिशान गाड्यांचा ताफा. ईडीनं त्यांच्याकडे असलेल्या या 9 गाड्या जप्त केल्यात. या गाड्यांची एकत्रित किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. फक्त आलिशान गाड्याच नाही तर त्याच्या संपत्ती जप्त करण्याचा धडाका सुद्धा तपास यंत्रणांनी लावलाय. ईडीनं नीरव मोदीचे म्युच्युअल फंड आणि शेअर्सही गोठवलेत, ज्याची किंमत सध्या 7 कोटी 80 लाख रुपये सांगितली जाते. याचप्रमाणे या घोटाळ्यातील दुसरा आरोपी आणि नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सीच्या संपत्तीवरही ईडीची कारवाई सुरू आहे. ईडीनं मेहुल चोक्सी समूहाशी निगडीत 86 कोटी 72 लाख रुपयांचे शेअर्स आणि म्युच्युअल फंडही गोठवले. ईडीनं गिली इंडिया कंपनीचे डायरेक्टर अनियत शिवरामन यांचं मुंबईतलं घर सील केलंय. नीरवच्या विविध शॉप आणि इतर ठिकाणांहून ईडीनं 5,649 कोटींचे दागिने जप्त केलेत. नीरव मोदी भोवतालचा फास सुरक्षा यंत्रणांनी आवळलाय. पण मालमत्ता केवळ जप्त करून नाही तर त्याला दणका देण्यासाठी योग्य कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे. अन्यथा वकिलांची फौज उभी करून नीरव मोदी या घोटाळ्यातून सही सलामत बाहेर निघू शकतो. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.